नमस्कार मित्रांनो, आता नुकत्याच झालेल्या पेपर मध्ये येऊन गेलेला आहे आगमनाचा क्वेश्चन आहे. तर लग द्या प्रश्न असा होता की एक कार्य को एक काम को 10 दिन में करता है, ए और बी मिलकर उसी काम को 6 दिन में करते हैं, तो बी अकेला उस काम को कितने दिनों में करेगा. लग द्या याच्या दोन स्टेपने उत्तर येतं. एक भरपूर मोठा शॉर्टकट आहे, एक थोडा लॉन्ग कट आहे. ठीक आहे. तर आपल्याला दोघांचं काम दिलंय. एक ए एकट्याचं दिलंय आणि ए आणि बी या दोघांचं मिळून काम दिलंय. अशा दोघांचं काम दिलेलं आहे. जर आपण या दोघांच्या कामातून जर याचं काम वजा केलं तर आपल्याला फक्त बीचं काम मिळेल. ठीक आहे. तर त्या ए किती दिवसात करतो? 10 दिवसात करतो. बी किती दिवसात करतो? बी 6 दिवसात करतो. ह्या दोघांचा लसावी काढा. 10 आणि 6चा लसावी येईल 30. 10च्या पाड्यात 3 नंबरला आहे, 6च्या पाड्यात 5 नंबर. ह्या दोघांची वजाबाकी केली तर आपलं उत्तर येऊन जाईल. 5तून 3 गेले 2. हे 2 याला भागिले आला. बे 15 30. हे थोडं लॉंग कट आहे, पण हे कार्यच्या जवळपास सर्व टाईप हे लागू होतं. दुसरं शॉर्टकट आहे. भरपूर जण जिकडे तिकडे प्रसिद्ध होण्यासाठी शॉर्टकट शिकवतात, पण ते शॉर्टकट फक्त 2च याला लागू होतं. त्याला शॉर्टकट म्हणलं जात नाही. जर तुम्ही प्रत्येक टाईपला वेगवेगळे जर पाठांतर करत राहिले तर तुमच्यासाठी जीके आणि विज्ञानपेक्षा हे गणिताचं पाठांतर जात. दुसरे भरपूर जण शिकवतात दोघांचा गुणाकार करा. 10 गुणिले 6 भागिले या एकातून वजा करायचे म्हणून त्याची वजाबाकी करा. 10 वजा 6. याचं पण उत्तर बरोबर येतं, पण हे याच टाईपला लागतं. प्रत्येक टाईपला वेगवेगळं त्याचं होतं. 10 गुणिले 6 60 होतात. 10 वजा 6 4 होतात. 4 1 4 4 15 60. हे दोन्हींचे उत्तर येतात, पण यांनी जर गेले तर तुम्हाला निम्मे कार्याचे टाईप याच पद्धतीने शिकवले जातात, याच पद्धतीने कळतात. पण या पद्धतीने जर गेलात तर भरपूर जण पुढे जाऊन चुकतात. त्याच्यामुळे शक्यतो ही लसावी मसावीची पद्धत ध्यानात ठेवा. ह्याच पद्धतीने शिका. बाकी सर्वांना येणाऱ्या भरतीसाठी ऑल द बेस्ट. धन्यवाद.